आता गेले गाडी घ्या गाडी घ्या अरे गाडी गाडी कुठे आहे चला पकड ना गाडी अरे गाडी आणा सकाळपासून जिकडे तिकडे धनुष्यबाणच आहे आणि लोकांनी ठरवून टाकलं की बुलढाण्याचा नगराध्यक्ष शिवसेनेकडे द्यायचंय आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे. काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा. आम्ही एवढी मेहनत करतो कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं देऊळघाटपासून सगळी आणि मी दिली 4,000 नावं 8 ते 10,000-15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. तुमच्यावरती पण आरोप होते की तुमचे काही बोगस मतदान सगळ्याच लोकांकडे होणार करता इथं एक उमेदवार नाही आहे. इथे खालचे जे नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार आहे त्यांचे नाते गोते वगैरे ते सगळे घेऊन येतात. ते हो खरं तर गेल्या वेळेला नगरपालिकेच्या केवळ 54% मतदान झालं होतं आणि आता नवीन प्रभाग रचना झाल्यामुळे याचा काही परिणाम होईल टक्का घटू शकतो. नाही टक्का वाढेल कारण आम्ही एक मताला आम्ही टार्गेट केलं. याआधी बाहेरगावी गेलेले मतं आणण्याचं नियोजन कधी केलं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलेलं आहे. त्याच्यामुळे 58-60 पर्यंत जायला पाहिजे. हो मी मतदान केलं. सावधान 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 बुलढाणेकरांनो सावधान. आज नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये बोगस मतदारांचा सुळसुळाट हा सकाळी 7 वाजेपासूनच सुरू झालेला असून ज्या उमेदवारांना पराभवाची चाहूल लागलेली आहे त्यांनी बुलढाणा शहरातील जे मतदार बाहेरगावी आहेत जे येऊ शकत नाही अशा मतदारांच्या आधार कार्डांवरती स्वतःचे फोटो लावून बोगस मतदान करण्यासाठी बुलढाणा शहरामध्ये खेड्यापाड्यावरून विशेषतः मोताळा तालुक्यातील अनेक गावातून आणला गेलेला आहे. सकाळी महात्मा गांधी शाळेमध्ये ITI मध्ये आणि गांधी प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस वोटर पकडले गेलेले असून या बोगस वोटर्सला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि लोकशाहीचा हा जो उत्सव आहे हा पारदर्शक पार पडला पाहिजे. म्हणून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने तात्काळ याचा कडेकोट बंदोबस्त करावा कारण इथं कायदा व सुव्यवस्था या शहरामध्ये बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि नागरिकांनी सुद्धा बोगस मतदारांना वेळीच आळा घालावा. मतदान केंद्रावरच्या प्रतिनिधींनी सुद्धा नाव चेहरा त्याचे आयडेंटिटी ही केल्याशिवाय मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बुलढाणा शहराची ही नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हा बोगस मतदानाचा प्रयत्न होतोय आणि आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून या संदर्भात हे बोगस मतदान थांबवलं पाहिजे यासाठी सातत्याने विनवण्या करत आहोत. महाविकास आघाडीसाठीची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही विरुद्ध दंडेलशाही अशी ही निवडणूक आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक आहे. आणि जरी बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हे थांबवू शकलो नाही परंतु मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्ही बोगस मतदान थांबवू शकतोय. आणि माझी विनंती आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला की अत्यंत ताकदीने बोगस मतदान हे थांबवलं पाहिजे. ताई आमदार संजय गायकवाड म्हणतात की निवडणूक आयोग नालायक आहे या प्रकारावर. ते काही मला असं वाटतं की ते जे बोलले ते खरंच आहे परंतु त्यातही हे बोलत असताना तुम्ही सुद्धा त्या नालायकपणामध्ये भर घालताय हेही विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे निवडणुका या पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत. खरंच तुम्हाला वाटत असेल की लोक तुमच्या बाजूने आहेत तर लोक तुम्हाला मतदान करतील पण बोगस मतदान करून लोकांना आमिष दाखवून प्रलोभनं दाखवून निवडणुका जिंकता येणार नाही. ही नगरपालिकेची निवडणूक तरी हे नक्कीच खरं करून दाखवेल. हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत आव्हा असेल थड असेल दहीगाव असेल या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे. काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहेत तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे. पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली. ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं परंतु या ठिकाणी जे काही बोगस मतं येत आहे
हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील. हा जो निवडणुकीचा जो भाग आहे हा खोट्या प्रकारचा सुरू आहे. एकीकडं मतचोरी हा विषय चालू आहे आणि बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातलेला आहे. तरी ही जनता सुज्ञ आहे. यांनी कितीही बोगस मतदान केले तर निश्चित हा विजय महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. आम्ही मोबाईलवरून त्यांच्याकडे तक्रार केली. जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे. किती मतदार आढळले आतापर्यंत तुम्हाला? आतापर्यंत किमान 20 ते 25 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे. मी स्वतः त्या गाड्या पकडल्या. 8 ते 10 गाड्या मी स्वतः पकडल्या. त्याच्यामध्ये काही महिला आहेत आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा मी घेतलेले आहेत. प्रशासनाकडे त्यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ते जर आता मी त्यांना आव्हान करतो, त्यांनी जर मतदान केलं तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रभाग क्रमांक 6 मधले बूथ होते काही, त्या बूथवर बोगस मतदार खेड्यापाड्याहून आलेले मतदार त्यांना इथे जे आधार कार्ड आयडेंटिटी कार्ड तयार करून दिलेलं आहे बोगस, त्या पद्धतीनं आमच्या बूथ एजंटने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही तरी आम्ही त्यांना पकडून दिलं. 2-3 लोक पकडून दिले तरी या इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांना सोडून दिलं आणि पळून लावलं. या संदर्भात मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की आजचा जो काय आपल्याला मतदानाचा अधिकार जो प्राप्त झाला आहे तो सर्वांनी निर्भयपणे पारदर्शी पद्धतीने लोकशाहीला महत्त्वाचा अधिकाराचे त्याचा अंमल करावा. एक दुसरं म्हणजे आपल्या मतदानाचा हक्क बजावत असताना आपलं ज्या मतदान केंद्रावरती नाव आहे केवळ तिथे जाऊनच आपलं मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही प्रकारचं तोतयागिरी, डुप्लिकेट अन्य कुठल्याही माध्यमातून किंवा कुठल्याही चुकीच्या मार्गाने मतदान करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. जर का असं कोणी आढळल्यास त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल आणि जर का अशी कुठली काय आढळल्यास त्याच्यावर देखील सक्तीनं आपण त्याच्यावरती कारवाई करण्याची स्पष्ट सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.